नंदिनी तायडे, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। डोंगराळे गावात घडलेल्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीने महिलांनी केले मोर्चाचे आयोजन। नाशिक जिल्हा मौजे शिंदे येथील चैतन्य संस्था प्रणीत सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ यांच्या वतीने संघाच्या व्यवस्थापक रामेश्वरी मस्के व संस्थेच्या मुख्य अधिकारी सुषमाताई मानकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या भव्य रॅलीचे आयोजन करून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला व ज्या नराधमाने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच शासनाने महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही तर महिलांना व मुलींना संरक्षण द्यावे या मागणीसाठी सिन्नर फाटा नाशिक रोड ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत रॅलीचे आयोजन करून आयुक्तांना निवेदन देण्यात आले। रॅलीच्या यशस्वीतेकरिता शिंदे गावाचे सरपंच बाजीराव जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले। एबीएन न्यूज लाईव्ह मराठी करिता कीर्ती तायडे, नाशिक। संरक्षण मिळालं पाहिजे। आपण जर म्हणतो का म्हणजे काही महिलांच्या लाडक्या बहिणीसाठी ज्या लाईन लावतात तर महिलांनी या भागासाठी यांनी सहभाग